राज्याचे ग्रामविकास मंत्री व सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे गुरुवारी सायंकाळी सोलापूर शहरातील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात उपस्थित होते. माध्यमांना प्रतिक्रिया देताना जयकुमार गोरे यांनी अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांना टोला लगावला. जय पवार यांनी बारामतीत जनता दरबार घेतला होता. जनता दरबाराला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. जय पवार यांनी बारामतीमधून सांगितले 2029 साली सुनेत्रा पवार महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री असतील. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी जय पवारांना टोला लगावला. मुख्यमंत्री व्हायला खूप मोठा जनाधार लागतो, आमदाराची संख्या आणि पाठिंबा लागतो. 2029मध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील असा विश्वास जयकुमार गोरे यांनी सोलापूर येथे व्यक्त केला. खासदार प्रणिती शिंदेंनी राहुल गांधीच्या घरासमोर रस्त्याची काळजी घ्यावी. सोलापुरात मोहोळ ते वळसंग महामार्ग 740 कोटी रुपयाचा मंजूर झाला आहे. या रस्त्याच्या कामाचे श्रेय घेण्यासाठी भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी, भाजप आमदार सुभाष देशमुख आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्यात श्रेयवाद सुरू आहे. यावर भाजप नेते व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी खासदार प्रणिती शिंदेंना टोला लगावला आहे. त्या दिल्लीत जास्त असतात, त्यामुळे त्यांनी राहुल गांधीच्या घरासमोरच्या रस्त्याची काळजी घ्यावी असे जयकुमार आज सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावताय. आपण काय भावनात वाढदिवसाच्या औचित्यावर तर सामाजिक उपक्रम अशा पद्धतीने पार पडत आहेत. आपण पाहतो अनेक वाढदिवस होतात आणि त्या वाढदिवसा दिवशी कशा पद्धतीनं प्रदर्शन होतं आपण सगळ्यांनी पाहिलं आहे. मी आमच्या गटनेते नरेंद्र काळेजींचं मनापासून कौतुक करेन की आपला वाढदिवस साजरा करत असताना गोरगरिबांच्या घरामध्ये आनंद साजरा व्हावा अशा पद्धतीचा वाढदिवस त्यांनी केला. आणि साधारण की सामुदायिक विवाह सोहळा या ठिकाणी घेतलेला आहे आणि खूप चांगला अनेक सामाजिक उपक्रम या निमित्ताने त्यांनी घेतलेला आहे. त्यांचं कौतुक आहे. निमित्तानं भाऊ, मोहोळ जो वळसंग रस्ता आहे त्या रस्त्याच्या निमित्तानं कुठेतरी श्रेयवादाची लढाई चालते. खासदार ताई म्हणतात की ते पत्र वगैरे व्हायरल होत आहेत, त्याच्या निधीचा पाठपुरवठा खासदार त्यांनी केला. तरी दुसरीकडे दोन आमदार आपले सचिन दादा असतील, सुभाष आमदार असतील, यांची पत्र व्हायरल होतात. नेमकं श्रेय कुणाचं आहे? सोलापूरची जनता कन्फ्यूज आहे जरा. सोलापूरच्या जनतेने कन्फ्यूज व्हायचं बिलकुल कारण नाही. कारण आदरणीय ताईसाहेब आहेत त्या दिल्लीच्या रस्त्याबाबतीत विचार करतात. ते शहराच्या आणि ज्या जिल्ह्याच्या रस्त्याबाबतीत ते विचार करत नाहीत. ज्या ठिकाणून राहुल गांधीच्या घरी चांगला रस्ता जातो त्या ठिकाणी त्या रस्त्याचा त्यांच्याकडे विचार असतो. त्यामुळं या ठिकाणी आपण पाहिलं असेल की आमचे सचिनदादा असतील, आदरणीय बापू असतील, यांनी त्या रस्त्याचा पाठपुरावा केला आणि तो रस्ता आता मंजूर झाला. आपण बाकी सगळ्या विषय बाजूला ठेवून खरं तर खऱ्या अर्थानं या परिस्थितीमध्ये विकास काम कोण करत आहे, विकास कामाला पाठबळ कोण देतं आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या माध्यमातून एक एवढ्या मोठ्या प्रमाणावर विकास काम होताना आपण सगळेजण पाहतो आहे. आणि दळणवळणाची प्रचंड मोठं झालेला विकास साधनांचा आपण पाहतो आहे. जय पवार असं म्हणतायत खरं तर अजितदादांनी मुख्यमंत्री व्हावं असं सगळ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. सुनेत्रा वहिनी तर त्यांची जागा घेत आहेत, त्यामुळं 29ला सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात अशी सगळ्यांची इच्छा असतात, त्यांचं मत आहे. आपण कशा पद्धतीने मत आहे? नाही, आता प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करायचा अधिकार आहे, परंतु मुख्यमंत्री व्हायला तेवढा मोठा जनाधार लागतो, तेवढ्या आमदारांची सगळी मोठी संख्या लागते. आणि मला वाटतं याचा निरर्थक चर्चा करण्याचा मध्ये काही अर्थ नाही आहे. मी आज सांगतो की आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली खूप चांगलं सरकार चाललं आहे. ते 2019 साली आलं, 2014 साली आलं, 2024 साली आलं आहे आणि आदरणीय देवेंद्रजींच्याच नेतृत्वाखाली 2029ला पण सरकार भारतीय जनता पक्षाचं येईल. त्यामुळं प्रत्येकाला इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाच्या भावना या निमित्तानं असणे साहजिक आहे, परंतु त्या सगळ्या परिस्थितीला तशी परिस्थिती असायला लागते, तेवढं पाठबळ असायला लागतं, तेवढा जनाधार असायला लागतो. तो माननीय देवेंद्रजींच्या सोबत आहे. नसरापूरची जी घटना घडली त्यानंतर प्रणिती शिंदे असं म्हणतायत की मुख्यमंत्र्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे. असं प्रणिती शिंदे असं मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्याला देखील एक मुलगी आहे, गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे असं त्यांनी म्हणजे पश्चिम बंगालचा वगैरे जल्लोष साजरा केला. एवढी मोठी घटना घडली आहे महाराष्ट्रात, तर आनंद जल्लोष साजरा करण्यापेक्षा दुःख साजरा करायचं होतं असं त्यांचं म्हणणं होतं. नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे. नाही, केरळमध्ये काय केलं? केरळमध्ये दुखवटा होता काय? आपण आपल्याकडे जेव्हा समोरच्याकडे एक बोट करतो तेव्हा आपण पाहतो की आपल्याकडे 3 बोटं असतात, 4 बोटं आपल्याकडेही असतात.
एक दुर्दैवी घटना घडली आणि एका विकृत माणसाकडून घडलेली घटना होती. त्याच्यावर तातडीनं कारवाई झाली, अटकही झाली, पुढची कारवाई झाली. त्या अनुषंगाने आता न्यायालय याचा पुढचा निर्णय घेईल. पोलिसांनी पोलिसाचं काम केलं, सरकारनं सरकारचं काम केलं, तरीसुद्धा अशा घटनांचं समर्थन करणं योग्य नाही आहे. अशा घटना खूप चुकीच्या आहेत. अशा घटना समाजाला काळिमा फासणाऱ्या आहेत. आपल्या सगळ्यांसाठीच ते लांछनास्पद आहेत. परंतु या घटनांचं राजकारण करणं हे कितपत योग्य आहे हे या निमित्तानं आपण पाहिलं पाहिजे. आपल्याला आठवत असेल, दिल्लीमध्ये निर्भया हत्याकांड झालं होतं तेव्हा याच भूमीचे सुपुत्र देशाचे गृहमंत्री होते. तेव्हा राजीनामा दिला होता का? तेव्हा कोणी मागितला होता का? याचा सगळ्याचा विचार आपण केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट राजकीय दृष्टिकोनातून नाही पाहिली पाहिजे. भाऊ, खरं तर मनोहर मामांच्या सक्रिय होईल असं सांगितलं होतं आश्रमावरती, पण अजूनही त्यांच्याकडे अनधिकृत वीज आहे का, तिथं आश्रम तसाच आहे, कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही. तपास चालू आहे. तपासामध्ये जे पुढे येईल त्याच्यावर कारवाई होईल. त्यामुळे ज्या गोष्टी चुकीच्या असतील त्या सगळ्या गोष्टीवर कारवाई होईल. बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.